50 लाख पकडली तरी जेसीबीचे 7.5 कोटी तर 100 टिप्परचे 50 कोटी होतात. आता एका पोलीस कर्मचाऱ्यानं एवढी माया कुठून गोळा केली असेल याचा अंदाज कोणीही लावू शकेल का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. पुढील बातमीकडे. बीडमधलीच बातमी आहे, कारण सरपंच संतोष देशमुख हत्येला 51 दिवस आज पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या हत्येतील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत लढत राहणार असा निर्धार धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांची भेट घेणार असंही यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे. आमची मागणी आहे की हे सगळे आरोपी जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही पण न्याय मागत राहू आणि सरकार देखील या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेईल. अजितदादांचा काही निरोप आला पालकमंत्री म्हणून, कारण का ते आता बीड जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख या भूमिकेत आहेत. जर त्यांनी देशमुख कुटुंबियांना कुठला निरोप पाठवला किंवा देशमुख कुटुंबीय ज्या गावात वास्तव्यास आहे त्या तिथले जे शिष्टमंडळ आहे, गावकरी लोक आहेत, त्यांना जर काही विशेष संवाद साधून त्यांना काही बोलायचं असेल तर नक्कीच ते शिष्टमंडळ किंवा समजा काय नियोजन होईल गाववाल्याचं त्या भूमिकेत लोक भेटायला जातील.